नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे कोणीतरी आहे तिथं. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोणीतरी आहे तिथं ही भीती अश्विनीला लहानपणापासूनच वाटत असे. 6वी-7वीत असताना तिने एक कथा वाचली होती. त्या कथेतील नायिका प्रेग्नंट असते आणि तिला दिवसभर घरात ठिकठिकाणी रांगत असलेलं बाळ दिसत असतं. हे वाचल्यावर अश्विनीच्या लक्षात आलं की आपल्याला देखील सतत कोणीतरी आपल्या जवळ असल्याचा भास होतो. चमकून आजूबाजूला बघितलं तर कोणी नसतं आणि मग खूप घाबरायला होतं. या भीतीमुळे अश्विनी दिवसा देखील घरात एकटी थांबत नसे. अगदीच कधी घरात एकटीला थांबण्याची वेळ आली तर ती शेजारच्या अपर्णा, योगिता, राणी कोणाला तरी सोबतीसाठी बोलवून घेत असे. त्यावेळी या मैत्रिणी होत्या. शेजाऱ्यांशी संबंध चांगले होते म्हणून तिला कोणाची तरी सोबत मिळत असे. पुढे लग्न झाल्यावर शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुजाता, माधुरी या मैत्रिणी होत्या. पण त्यांना सोबतीला बोलावणं अश्विनीला अवघड वाटू लागलं. मग अशा वेळेला ती स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असे. एकटी अश्विनीच नाही तर आपण सगळेच एकटेपणाला घाबरतो. आयुष्यात कधी आपण एकटे पडलो तर ही भीती सतत आपल्याला पाठपुरावा करत असते. जन्माला आल्यापासून सगळी नाती आपल्याला जावळासारखी चिकटलेली असतात. त्यावेळी अशी सगळी माणसं आपल्यावर प्रेम करत असतात. पण आपल्या पंखात बळ आलं आणि भरारी घालण्याचे दिवस आले की आम्हाला जो त्रास झाला तो तुला होऊ नये अशा मुलामा दिलेल्या वाक्यांचा, सूचनांचा भडीमार चालू होतो. इकडे धोके आहेत, तिकडे गेलीस तर प्रगतीच होणार नाही असं सांगून पंखातलं बळ कमी केलं जातं. पण तरीही अशी नाती टिकावी म्हणून आपण आटापिटा करत राहतो. मनाला मुरड घालून डोलारा सांभाळत राहतो. पण आपण डोळे बंद केले म्हणून संकट टळत नाही. ते आपल्यापासून लांब जात नाही. खरं तर संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अशा संकटाच्या वेळी आपलं कोण आणि परक कोण हे लक्षात येतं. आपण पाण्यात बुडत असताना, जगण्यासाठी हातपाय मारत असताना, पाण्यात उडी मारून आपल्याला पाण्याबाहेर काढणारे किती आणि किनाऱ्यावर उभं राहून मदत करणारे किती हे अशा वेळेला कळतं. खरं तर कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं तरी मरण लांबत नाही. होणारं टळत नाही. अलीकडे अश्विनीच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्यात. आपण नेहमी न्यूनता, कमतरता बघतो. सरोवरातल्या कमळाआधी आपल्याला शेवाळं दिसतं. गुलाबाआधी काटे दिसतात. आजूबाजूला कोणीतरी आहे याची भीती का वाटते मला? त्या कोणीतरी वाईट शक्तीच असतील असं का येतंय माझ्या मनात? देवाने जन्माला घातलं तेव्हा जसे नातेवाईक दिले तसेच माझ्याबरोबर सतत राहतील, माझी काळजी घेतील, मला संकटातून वाचवतील असे देवदूतही दिले असं का माझ्या मनात येत नाही? आत्तापर्यंत किती संकट आली, त्यातून मला कोणी बाहेर काढलं? हे देवदूतच मला मार्ग दाखवतील. चांगलं काय, वाईट काय या माझं बोट धरून मला त्या वाटेवर घेऊन जातील जी माझ्यासाठी निर्धारित केलेली आहे. आता अश्विनीच्या मनात भीती
उलट त्या देवदूतांचा आधारच वाटतोय तिला. हे हातभर अंतर पार करण्यासाठी अश्विनीला आयुष्यभर चालावं लागलं, हे मात्र खरं. धन्यवाद.